त्यांच्या काही बॉडी पार्ट्स बद्दल मोठे स्टेटमेंट्स केले त्यांनी, श्रीदेवी बद्दल आणि उर्मिला मातोंडकर बद्दल वगैरे, की त्याच्याबद्दल त्याला जेव्हा विचारलं की हे ऑब्जेक्टिफाय करणं नाहीये का वगैरे, तर तो म्हणतो की मी ते बोललो म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारताय, दॅट इट सेल्फ इज ऑब्जेक्टिफिकेशन. त्याचं म्हणणं आहे की त्यांचे ॲसेट्स आहेत आणि दे शुड बी प्राऊड ऑफ इट, आणि त्यांच्या आज त्या स्टार आहेत त्याच्यात त्या ॲसेट्सचा काही भाग आहे महत्त्वाचा, तो तुम्ही नाकारू शकत नाही. आणि मी असं म्हणत नाहीये की हेच त्यांचं महत्त्वाचं आहे, मी त्यांच्या ॲक्टिंगचं त्यांच्या स्किल्सचं कौतुक वेगळं करतोच जाऊ, त्यासाठीच मी त्यांना सिनेमात घेतो आणि त्याच्यावर काम करतो. पण मी ह्याचं कौतुक केलं म्हणून तुम्ही लगेच जर का त्याला ऑब्जेक्टिफिकेशन म्हणत असाल तर तेच ऑब्जेक्टिफिकेशन आहे, तुमचंच ऑब्जेक्टिफिकेशन आहे, असं त्याचा उलटा ब्लंटली करतो ऑब्जेक्टिफिकेशन. इंटरेस्टिंग टाकतो त्याने की सगळ्या बायकांनी सनी लिओनी सगळं असलं पाहिजे. हो, अरे त्याची फिल्म आहे मैं सनी लिओनी बनना चाहती हूँ, अशी एक शॉर्ट फिल्म आहे. डिफरेंट असं केलं की सगळ्या बायकांनी सनी लिओनी राहिलं पाहिजे, पुरुषांना खुश केलं पाहिजे, तर तुमच्या आयुष्यात असं काहीतरी या अर्थाचं असं त्याने ट्वीट केलं होतं. पण हे खूपच आउटरेजस आहे ना, खूप तो करतोच. तो आता तर काय म्हणजे फूड फेटिशचे व्हिडिओ टाकतो नायकांना घेऊन, बघितलं का तुम्ही? नाही, फूड फेटिश नायकीचे पाय घेऊन चाटतोय काय असं त्यांनी आपले हे टाकलेत त्याने व्हिडिओ म्हणू शकतो. त्याच्या करिअर मध्ये बघशील ना, म्युझिक आहे म्हणजे तो खूप ऑप्शन फोटोज व्हिडिओज वगैरे तो झपाटलेला आहे स्त्री देहासाठी, फारच म्हणजे खूपच मोठं स्टेटमेंट आहे. तर आज आपण रामगोपाल वर्मा या एका दिग्दर्शकाच्या सिनेमावरती आणि त्या निमित्ताने त्या दिग्दर्शकावरती काथ्याकूट करणार आहोत. तर माझा पहिला ओपनिंगचाच प्रश्न असा आहे की रामगोपाल वर्मांनी 90च्या दशकामध्ये जेव्हा त्याने सुरुवात केलं फिल्म मेकिंगला, सिनेमा बनवायला, तेव्हा त्याने नक्की काय बदललं हिंदी सिनेमात? म्हणजे त्यांनी, मला एक असं वाटतं ते त्यांनीच मी सुरुवात करू इच्छितो की त्यांनी वास्तववाद आणला असं म्हटलं जातं. तर त्यांनी वास्तववाद आणला की त्यांनी वास्तववादाचं एक स्टायलाइज्ड व्हर्जन आणल्यामुळे ते लोकांना आवडलं? काय वाटतं? मला वाटतं ना, वास्तववादाचं स्टायलाइज्ड व्हर्जन हे जास्त बेटर राहील. ओके. कारण त्याचा सिनेमा श्याम बेनेगलच्या सिनेमासारखा नव्हता. रामगोपाल वर्मा त्याचा सिनेमा गोविंद नीलनच्या सिनेमासारखा नव्हता. बरोबर. तो सिनेमा एक मध्यम मार्ग काढणारा सिनेमा होता. ओके. त्याला वास्तववाद पण दाखवायचा आहे, पण त्याला कमर्शियल आस्पेक्ट पण सिनेमाचे दाखवायचे. म्हणजे फॉर इन्स्टन्स शिवामधली मारामारीचे सीन्स जे आहेत ते मेनस्ट्रीम बॉलिवूडच्या ऍक्शन सीन्स पेक्षा खूप वेगळे आहेत. तो हिरो ऍक्शन उत्तम करतो चेन काढून, पण तो एकाच्याच 25-25 माणसांनी मार देतो. तो एकाच 2-3 लोकांना हँडल करतो मॅक्स. आणि ती फायटिंग खूप रिअलिस्टिक आहे, त्याला कुठले बीजीएम नाही त्या फायटिंगला, बऱ्याच फायटिंग नाही त्याच्यात. बीजीएम नव्हतं शिवामध्ये फाईट सीन, शिवामध्ये नव्हतं. बीजीएमच नाही फाईट सीनला, आणि फक्त आजूबाजू सराउंडिंग आवाज ऐकतो. तर त्यानं ना फार उत्तम मेळ घातला असं म्हणू शकतो आपण. तो वास्तववादी होता. म्हणजे फायटिंगच्या पलीकडे जे सिनेमात त्याचं जग होतं ते खूप वास्तववादी होतं. म्हणजे शिवामधला नायक त्याच्या भावाच्या घरी राहायला येतो, ते घर खूप मध्यमवर्गीय साधारण होतं. किंवा रंगीलामधली उर्मिलाची फॅमिली असेल, किंवा सत्यामधल्या जे फॅमिली असेल, अगेन उर्मिलाची फॅमिली किंवा भिकू माताची फॅमिली, हे खूप रिअलिस्टिक होतं. पण त्यात कमर्शियल आस्पेक्ट्स होते, त्यात गाणे होते. शिवामध्ये पण गाणे होते, सत्यामध्ये पण गाणे. म्हणजे तो एक बॅलन्सिंग ऍक्ट फार छान केला होता त्याने, की तो वास्तवात पण दाखवायचा आहे, पण लोक बोर पण नाही झाले पाहिजेत. म्हणजे एक कमर्शियल सिनेमा बघायला जाणार प्रेक्षक बोर नाही झाला पाहिजे, अशी ही पण त्याने खबरदारी घेतली. तर हे फार एक दोन्हीचं मिक्सचर होतं असं मला मिश्रण होतं. मला असं खूप वाटतं की त्यांनी 90च्या दशकातला सिनेमा स्टुडिओतनं बाहेर आणला आणि रिअल लोकेशन्स वरती त्यांनी शूट करायच्या प्रामुख्याने सुरुवात केली. असं म्हणजे सुरुवात नाही केली, पण त्याच्या सिनेमांमध्ये खूप खूप प्रॉमिनेंटली रिअल लोकेशन्स, त्यामुळे ते वाटतं. दुसरा एक साऊंडचा, जसं आपण म्हणलो की हा जो अँबियंट साऊंड आहे आजूबाजूचा रिअल साऊंड, म्हणजे जसं शिवाचं म्हणलं तर पळण्याचे पावलांचे आवाज हे नव्हते ऐकले आपण चेस, कुठल्याही चेस सिक्वेन्स मध्ये नेहमी एक खूप हाय पिच एक बॅकग्राऊंड म्युझिक असायचं. अमिताभचे सिनेमे वगैरे बघितले तर, म्हणजे हे त्यांनी ते टाळून
ह्याचे पावलांचे आवाज, मग काहीतरी मध्ये धडक लागते कशाची तरी त्याचे आवाज, हे त्यांनी घेतले. किंवा म्हणजे तो सायकल चेन ओढतो त्याचा आवाज असं एकदम मस्त ऐकू येतो, असं एकदम गोंधळतो. आणि तो जो आवाज आहे ना तो पण खूप एक ड्रामॅटिक इफेक्ट देऊन जातो. त्याचा खूप वेळ ते फिरत राहतं. एक्झॅक्टली. हो, नंतर ते असं चाक फिरलं तो आवाज आहे. आणि जसं सत्यामध्ये गोळीचा पहिल्यांदा आवाज आपण मे बी ऐकला असेल की ऍक्च्युअल गोळी जेव्हा निघते बंदुकीतून तर ती कशी त्याचा आवाज येतो, हे सगळं त्यांनी आणलं. दुसरं सर्वात मोठं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आहे स्टेडी कॅम वापरणे. म्हणजे जे पूर्वी एक टिपिकल त्याचे काही स्ट्रक्चर्ड ठरलेले होते, कॅमेरे प्लेसमेंट कशी असावी किंवा माहिती काय त्याला ते रॅली ट्रॉली शॉट वगैरे असे त्याला होते, क्रेन शॉट वगैरे, हे असे ठरलेल्या उपकरणं ते वापरायचे आणि त्याच्यावर नाही होते. पण हे जे स्टेडी कॅम टेक्नॉलॉजी तेव्हा आली होती, म्हणजे त्याची बरंच आधी होती पण ती वापरत नव्हती, की हँडहेल्ड कॅमेरा बेसिकली, आणि ते किती स्मूथली वापरता येतात ह्याची ती टेक्नॉलॉजी होती आणि ती कोणीच वापरत नव्हतं. आणि त्याचा किस्सा त्यांनी रामगोपाल वर्माने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलाय की म्हणजे तो असा झटलेला होता वास्तववाद आणण्यासाठी, असं मला वाटतं. तो प्रत्येक वेळी विचार करायचा की मी कसं ते दाखवू शकेन. म्हणजे रामगोपाल वर्माचा मला वाटतं हा विचार होता दरवेळी की प्रेक्षक मला सिनेमातच आणायचा आहे, मला असं त्या प्रेक्षकाला आपण खुर्चीत बघून बसतो असं वाटलंच नाही पाहिजे, तो तिथेच आहे, उपस्थित आहे त्या स्टोरी चालू असताना, असंच मला आणायचंय. त्यामुळे त्याचे नेहमी त्यांनी हँडहेल्डचं खूप आणलं त्यांनी ह्याच्यामध्ये. तर त्याचा किस्सा त्यांनी एका इंटरव्ह्यूत सांगितला की त्यांनी कुठल्या तरी सिनेमात बघितलं की हे असं हँडहेल्ड कॅमेरे वापरून खूप चांगला इफेक्ट आलाय आणि त्याला असं वाटलं की आपण हे करायला पाहिजे. आणि मग तो असं त्याच्यावर खूप विचार करत होता कसं करायचं वगैरे. आणि तो कुठल्या तरी मित्राशी बोलत होता हैदराबाद मधल्या, आणि तो म्हणला असं असं करायला मिळालं पाहिजे. तर तो म्हणला की हा करता येईल. तर हा म्हणला नाही पण ते अमेरिकेत कोण जाणार, मग ते सगळं आणणार, मग ते बजेट नाही होईल. तो म्हणला नाही हैदराबाद मध्ये आहे हा कॅमेरा. तर तो उडालाच. तो म्हणला कॅमेरा आहे, तो म्हणला हो. आणि तो 4 वर्ष झाले धूळ खात पडला होता असं त्यांनी सांगितलं. मला हे इतकं आयकॉनिक वाटतं की ती दृष्टी कोणाकडे नव्हती. दरवेळी आपण बजेट किंवा टेक्नॉलॉजीला आपण असं कन्सिडर करतो की ह्याच्यामुळे काही गोष्टी घडत नसतात. बरोबर. पण हे मुवमेंट माझ्यासाठी खूप आयकॉनिक आहे की ते धूळ खात पडलेले 4 वर्ष ते कॅमेरे होते आणि कोणी त्याचा विचार केला नव्हता, आणि ह्यानी ती धूळ साफ केली आणि इसेन्शियली हिंदी सिनेमांवरची धूळ पण साफ केली असं मला वाटतं. हाच मुद्दा जरा अजून एक उदाहरण देऊन पुढे देतो मी. त्यांनी ना गुरिल्ला फिल्म मेकिंग पण त्यांना इन आणलं. म्हणजे क्राऊड आहे भरपूर आणि त्या क्राऊडमध्ये शूटिंग करायचं, क्राऊडला न कळता, कारण नॅचरल रिॲक्शन सगळ्यात. म्हणजे तो सत्याचा ओपनिंग सीन जो तू बघशील तो स्टेशनच्या बाहेर येतोय सत्या, त्याच्या आजूबाजूला पब्लिक चालतंय आणि सगळं शूट होतंय, ते पब्लिकला माहित कळत पण नाही शूट चालू. ते गुरिल्ला फिल्म मेकिंग पण त्यांना आणलं, त्यामुळे ते रिअलिस्टिक वाटतं खूप. एक बाहेरून कोणतरी माणूस आलाय सत्यासारखा स्ट्रेंजर माणूस मुंबईच्या गर्दी, बरोबर, तर सत्य तर तो ऍक्टर, तो ऍक्टिंग करतोय, पण गर्दीच्या कळत पण नाही की शूट चालू आहे म्हणून. अशा अनेक प्रसंग त्याच्या सिनेमा गुरिल्ला फिल्म मेकिंग. आणि हे त्याचा जो त्यांनी म्हणजे त्याचा वास्तववादीपणाचा आतताईपणा जर बघायचा असेल तर डिपार्टमेंट म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं जर का तू मेकिंग बघितलंस तर लिटरली मी तुझ्याशी बोलतोय तर माझ्या इथे मनगटावरती किंवा हातावरती कॅमेरा लावलाय. म्हणजे त्याला असं दाखवायचंय की त्याच पीओव्हीने दाखवायचंय त्याला, जो समोरचा माणूस बोलतोय त्याच. आणि त्यांनी डिपार्टमेंटच्या वेळी त्याला सिनेमॅटोग्राफरच नाहीये त्या सिनेमाला. तेव्हा त्यांनी DSLR आले होते नवीन, ते कोणी वापरत नव्हतं, कारण ते DSLR म्हणजे काय छोट्या सिनेमासाठी सिरियलसाठी वगैरे असतात. तर त्यांनी कन्व्हेन्शनल सिनेमॅटोग्राफर ठेवलाच नाही कोणी, आणि त्यांनी एक टीम हायर केली स्टुडंट्सची किंवा इंटर्न्सची, आणि 5 कॅमेरे त्यांना दिले आणि 5 कॅमेऱ्यात प्रत्येक शॉट हा 5 कॅमेऱ्यांनी शूट झालाय. त्याला अमिताभ एखाद्या इंटरव्ह्यूत म्हणतो की कळतच नाही की कुठून म्हणजे हा शूट करतोय, कुठे बघायचं काय कळतच नाही. म्हणजे एका अर्थी फ्रीडम पण द्यायचं होतं त्याला की हे तुम्ही कसंही करा, मी टिपतो ते बरोबर माझ्या कॅमेऱ्यात. तर या लेवलचा त्यांनी जो वास्तवात तू जो प्रश्न विचारलास ओरिजिनली, तर या लेवलचा त्याचा अट्टास होता की मला हे वास्तववादी किती करता येईल. मग त्यासाठी त्यांनी
उर्मिला मातोंडकर सारख्या अभिनेत्रीला एके रंगीलामध्ये इतकं ग्लॅमरस दाखवलं की जी कधीच आधी दिसली नव्हती, आणि ती सत्यामध्ये एवढी साधी दिसते की ती एवढी कधीच आधी दिसली नव्हती. म्हणजे विदाऊट मेकअप त्यांनी बरेचसे असे सिनेमे केले ज्यात विदाऊट मेकअप हे केलं होतं, आणि त्यांनी खूप एक्सपेरिमेंट्स केले. म्हणजे हा एक अजून मोठा मुद्दा आहे. त्यांनी एक त्याचा एक हिंदीमध्ये त्याचं अपराधी कौन असं नाव आहे, असं त्यांनी एक सिनेमा केला होता. अपराधी कौन असा त्यांनी एक सिनेमा केला होता. तो कुठे रिलीज वगैरे नाही झाला, तो ह्याच्यावर आहे, युट्यूबवर आहे. त्याचा आता तेलुगूनं मला आठवत नाही, त्याच्यात प्रकाश राज होते, आणि त्यांनी तो सिनेमा 5 का 6 दिवसात शूट केला होता, आणि पूर्ण हे असं DSLR घेऊन वगैरे त्यांनी शूट केले होते. तर त्याचं मुळात वास्तववाद हा जरी त्याचा स्थायी भाव होता, मला त्याच्यापेक्षा थोडं सरस कॉन्ट्रीब्युशन हे वाटतं की ते वास्तवात आणण्यासाठी त्यांनी जी टेक्नॉलॉजी वापरली आणि ती रूढ केली बऱ्यापैकी, ते नंतर लोकांनी पुढे चालवले त्या गोष्टी. तर ते पण मला खूप मोठं त्याचं कॉन्ट्रीब्युशन. त्याचा थोडा पण जरा अतिरेक झाल्यासारखा वाटतो का नंतर? कारण मला एक तो सरकार सिनेमातले काही सीन आठवतात, तो असा ना फार विचित्र कॅमेरा सरकारमध्ये दिसायलाच लागलो होतो की त्याचं ते विचित्र कॅमेरा अँगलचं वेळ सरकारपासून सुरुवात आहे. त्याच्या आधीच्या सिनेमात असे विचित्र अँगल्स नव्हते. हा, म्हणजे नॉर्मली फिल्म शूट होताना काय होतं की आधी फिल्मचं शॉर्ट डिव्हिजन होतं बरं का, स्क्रीन प्ले लिहिल्यानंतर शॉर्ट डिव्हिजन होतं की हाय डायलॉगच्या कॅमेरा अँगल असा असेल, क्लोज असेल, मिड क्लोज असेल, लॉंग शॉट असेल. बरोबर. हे त्याच्या सिनेमात होत नसावं असं मला एक फार दाट संशय. तो ऑन द सेट ठरवत असेल की आपण हा अँगल घेऊयात, आपण हे आता असं घेऊयात. ओके. खरं आधी प्लॅनिंग करून ते सेटवर जायचं असतं करायचं, पण ते मला वाटतं खूप उत्स्फूर्त निर्णय घेत असावा. त्याचा काही प्रमाणात फायदा झाला त्याला, पण नंतर डिपार्टमेंट वेळा प्रमाणाबाहेर गेलं असतं ते वेगवेगळ्या कॅमेरा अँगल्स. त्यामुळे ते त्याच्या डाऊनफॉलचं ऍक्च्युअली ते पण एक कारण. तू जे म्हणलास ना, त्याचं असं विधान आहे रामगोपाल वर्माचं की माझे जे सिनेमे फ्लॉप झालेत त्याचं प्रमुख कारण होतं की बाउंडेड स्क्रिप्ट होतं त्यांचं, त्यामुळे ते फ्लॉप झाले माझे. त्याचा इन्स्टिंक्ट वरतीच विश्वास आहे त्याच्या. त्यांनी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तो जेव्हा जेव्हा सेल्फ क्रिटिसाइज करतो, आणि तो खूप करतो, प्रामाणिक एकदम प्रांजळपणे तो सगळं हे करतो, तर त्यात नेहमी त्याचं एक साधारण सार असतं की माझ्या इन्स्टिंक्टचं मी ऐकलं नाही किंवा मी वाहवत गेलो म्हणून ते झालं. असं त्याचं त्यांनी आग जो त्याचा मोस्ट हिटेड सिनेमा आहे त्याचं पण त्यांनी जेव्हा अनालिसिस केलं तेव्हा त्यांनी तो हेच म्हणला की माझं एक इन्स्टिंक्ट वेगळं होतं, आणि त्यांनी कुठल्या तरी ज्या प्रोड्युसर्स बरोबर केला तर त्यांनी एक मध्ये काहीतरी अचानक एक अमिताभचं एक असं स्टायलाइज्ड कॅरेक्टर घुसवलं, आणि ते सगळ्यांना इतकं आवडलं की मग मी वाहवत गेलो. मग मी त्यासाठी मग बाकीच्या गोष्टी केल्या, आणि ते सगळं करत करत इतका वाहवत गेलो की तो मला पाहिजे होतं तसं झालंच नाही. वेराज सत्यामध्ये वगैरे, सत्यामध्ये तर 3-4 पानाचं स्क्रिप्ट होतं असं अनुराग कश्यपनी सांगितलं होतं की काहीच ठरलेलं नव्हतं सगळंच. मी तो फेमस त्याचा हे आहे की त्यांनी एकदा ते चालू होतं शूटिंग वगैरे सगळं, आणि त्यांनी एकदा मकरंद देशपांडेला फोन केला की तू आज फ्री आहेस का? तर तो म्हणला हो आहे का? तो म्हणला नाही, मी तुला सत्यामध्ये मारायचा विचार करतोय, तर तू फ्री असशील तर ये, तो आपण सीन शूट करू. रामगोपाल म्हणला की तो त्या दिवशी अवेलेबल नसता तर कॅरेक्टरच बदललं, म्हणजे सिनेमाची स्टोरीज बदलली. एवढं त्याचं म्हणजे हा आता पुन्हा वास्तववाद म्हणायचं का वेड म्हणायचं का काय माहिती नाही, पण त्याची एक वेगळंच ग्रामर आहे, त्याचं पूर्ण वेगळं ग्रामर आहे सिनेमा बनवण्याचं. ते खूप मला आकर्षित करतं, आणि त्यामुळे रामगोपाल वर्माचे इंटरव्ह्यू मी तासनतास ऐकू शकतो. त्याच्यात लाईफ फिलॉसॉफी असते, त्याच्यात त्याचं स्वतःचं स्ट्रगल असतं, आणि त्याच्याबद्दल कुठेही सारवासारव नसते. तो खूप आपण बोलूच त्याच्याबद्दल स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. तर ते आणि अजून त्याचं कळ माहिती का की वास्तववादाचं म्हणतो ना, त्याच्या सिनेमातले पात्र काळे किंवा पांढरे नसतात, ब्लॅक अँड व्हाईट कॅरेक्टर. ते कोणी एक हे पात्र चांगलं हे पात्र वाईट असं तू बोट नाही ठेवू शकत, स्पेशली सत्यापासून बरं का. प्रत्येकात काही चांगले गुण आहेत, काही वाईट चांगले गुण आहेत. म्हणजे जसं खऱ्या आयुष्यात जे असतं, नो वन इज व्हाईट अँड नो वन इज ब्लॅक. कोणीच चांगला नसतो 100%, कोणीच 100% वाईट नसतो. तर ते सिनेमात दिसतं त्याच्यात. शिवामध्ये तरी नाहीये तसं, सत्यापासून म्हणतोय, पण इव्हन मी रंगीलामध्ये पण ते आहे, दौडमध्ये पण ते आहे, म्हणजे जुने पात्र.
पण सत्यापासून त्यानं गिअर जो बदलला त्यात ग्रे कॅरेक्टर्स त्याच्या सिनेमात येतात की जे कोणी चांगलं नाही कोणीच वाईट नाही. त्याची प्रत्येक पात्र ही एक अशा नैतिक द्वंद्वात अडकलेली असतात की मी करतोय बाय प्रोफेशन मी गुंड आहे, पण माझा मैत्री हे माझं मूल्य त्याच्याबद्दल सॉफ्ट जपणारा कॉर्नर गुंड आहे. आहे. असं काहीतरी प्रत्येक ठिकाणी एक ते नैतिक द्वंद्व असतं त्याच्या कॅरेक्टर्समध्ये आणि तेच खूप वेगळं होतं. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा सगळी सरदोपट अशी मांडणी असायची सिनेमाची ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, तेव्हा रामगोपाल वर्मांनी हे करणं हे खूपच कारण त्याच्या आधी खरं आहे की एकतर त्यांनी ही जॉनर खूप लोकप्रिय केली. त्याच्या आधी माझ्या आठवणीप्रमाणे परिंदा आणि इसरात के सोबनी हे दोन अपवाद वगळता असं नव्हतं झालेलं चित्रण कधीच. आणि परिंदाला एक वेगळं ग्लॅमर थोडंसं होतं त्यातल्या कास्टमुळे आणि तो असा एक बऱ्यापैकी तो सिनेमा ग्रेटच होता परिंदा हा बाय द वे, पण त्याचं टेक्स्चर वेगळं होतं पूर्णपणे. तो टेक्निकली खूपच उत्तम सिनेमा आहे असं म्हणावंच लागेल आपल्याला. इसरात के सुबनी माझ्या मते खूप वर्माच्या जवळ खूप जाणारा सिनेमा होता खरं. म्हणजे विक्रमादित्य मोटवानी म्हणतो ना की सुधीर मिश्रा इज ओरिजिनल रामगोपाल वर्मा, सुधीर मिश्रा इज ओरिजिनल अनुराग कश्यप. अच्छा, विक्रमचं कोट आहे. अच्छा अच्छा अच्छा, त्यानं केली सुरुवात केली ती. पण ते काय झालं म्हणजे पॉप्युलॅरिटीच्या निकषावरती अर्थातच सत्य हा खूप पुढे गेला आणि त्याच्यामुळे ते आणि नंतर त्याला एक खूप चाल मिळाली वर्माला आणि त्याच्यामुळे रामगोपाल वर्माने कंपनी काढलं आणि मध्ये डी वगैरे आणि सगळं तो हे करत गेला. पण तो ह्याच्यामध्ये अडकला असं वाटतं का जरा, कारण तो तसा फोर्टे होता क्राईम आपण काय म्हणू अंडरवर्ल्ड मूव्हीज, तर त्याच्यात तो जरा अडकला. त्यांनी केले रंगीला सारखा त्याने एकदम वेगळा हे केला किंवा दौड त्याने एकदमच वेगळा केला होता, पण त्या ह्याच्यात जरा तो जास्त अडकला. सत्य केल्यानंतर मस्त केला होता, जी लव्ह स्टोरी मस्त केला होता, फॅन्टसी लव्ह स्टोरी होती, मॅजिकल रिअलिझम होता ऍक्च्युली फिल्म. म्हणजे एक एवढी मोठी हिरोईन एका सर्वसामान्य म्हणजे प्रेक्षकांची फॅन्टसी पूर्ण करणारा सिनेमा होता तो की अरे मला हिरोईन खूप आवडते, माझ्या प्रेमात पडेल का, असं प्रत्येकाच्या मनात एकदा येऊन गेलं असतं. त्यानं सिनेमात दाखवलं कारण तो स्वतः श्रीदेवीच्या प्रेमात होता तसं प्रचंड लहान. हो, श्रीदेवी तसं भयंकर मोठं वेळ होतं. तो जर्म तो आहे की मला आवडणारी हिरोईन माझ्या प्रेमात पडू शकते का, करोडो भारतीय प्रेक्षकांची फॅन्टसी असते की, कारण आपण नायकांना फॅन्टसाइज करतो सिनेमा, तर ती फॅन्टसी त्याने सिनेमात पूर्ण केली. त्याने कौन केला दुसरा लगेच सत्यानंतर, कौन केला जो अगेन वेगळाच जॉनर आहे. पण त्याची ओळख ठसली आहे अंडरवर्ल्ड के गँगस्टर क्राईम हे मात्र आहेच. ते ट्रायोलॉजी जी आहे की सत्या, कंपनी आणि सरकार, अंडरवर्ल्ड ट्रायोलॉजी ज्याला आपण म्हणू शकतो, ती त्याच्या सगळ्यात मोठा माइलस्टोन त्याच्या सिनेमा त्याच्या. पण हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतं की म्हणजे ज्या माणसाला शिवा किंवा रंगीला आधी आलाय, शिवानंतर त्यांनी हा केला रंगीला आला होता, शिवा आधी आला, सॉरी बरोबर ना, शिवा 89-90 ला काहीतरी आला, मग 94 का 93 ला रंगीला आला, 98 ला सत्य आला. म्हणजे त्यांनी अशी जम घेणं एखाद्या शिवावरनं रंगीलावरती, तर हे फार इंटरेस्टिंग आहे. रंगीलाच्या आधी रात आला, रात रंगीलाच्या आधी आला, म्हणजे शिवानंतर हॉरर त्यांनी गेली, हॉरर जॉनर केला त्यांनी. मला हे खूपच म्हणजे महत्वाचं वाटतं त्याचं की त्यांनी ना तो अडकून नाही बसला, त्यांनी स्वतःलाच चॅलेंज केलं. म्हणजे त्यांनी शिवा केल्यानंतर तशा टाईपचे हिरोईक सिनेमे करण्याचे त्याला कितीतरी ऑफर्स आले असतील, पण स्टील ही चोज टू अ हॉरर जॉनर, जेव्हा की तो तेव्हा प्रतिष्ठित नव्हता एवढा. मला हेच वाटतं की रामगोपाल वर्मानी भयपटांना प्रतिष्ठा मिळून दिली एकदम. म्हणजे तेव्हा जे रामसे बंधूंचे वगैरे सगळे सिनेमे चालायचे त्याच्यात तो घुसला, तेव्हा की त्याला सहज शक्य होतं की पुन्हा असे सिनेमे, कॉलेज पॉलिटिक्स आणि हे सगळं काहीतरी करणं. किंवा नंतर मग ते रात आवडल्यानंतर लोकांना सुद्धा रंगीलात उडी मारली, मग रंगीला नंतर पुन्हा कॉन मध्ये गेला, मग पुन्हा सत्यामध्ये असं सत्यानंतर. आणि त्यात महत्वाची गोष्ट अशी की भारतातले सगळे यशस्वी मेनस्ट्रीम डायरेक्टर काढून बघा, हॉरर सिनेमा ऑलमोस्ट कोणी केलेला नाहीये. सगळे बिग विग्स किती अनुराग कश्यपने नाही केलाय हॉरर, किंवा आपल्याकडे जे महत्वाचे दिग्दर्शक आहेत ते कोणीही हॉरर जॉनर केलेलं नाही. एखाद मधुमती सारखा एखादा अपवाद, पण ती तशी हॉरर नव्हती. हॉरर नाही, शेवटी 5 मिनिटात एक तो एलिमेंट येऊन जात होतो, किंवा ह्याच्यामध्ये आपल्या रेग्युलर ज्याला हॉरर की कारण त्याचं ग्रामर हे कम्प्लीट वेगळं असतं ग्रामर. आणि ते सिनेमे त्याने चालून दाखवले. भूत वॉज सर्टिफाईड बॉक्स ऑफिस हिट. किती अवघड आहे म्हणजे जर एखादा डायरेक्टर अष्टपैलू कधी असतो जेव्हा तो हॉरर जॉनर करतो तेव्हा.
रोमॅन्स जॉनर सगळे करतात, ऍक्शन सगळेच करतात रे ते. हॉरर कोण करते? कोणीच नाही, दिसतच नाही तुला आजूबाजूला. विक्रम भट आहे पण तो फार वाईट सिनेमे करतो, त्यामुळे तो बाद त्याच्यातून. वेगळाच रिअलिस्टिक, म्हणजे याचं जे रिअलिस्टिक भीती वाटते आपल्याला. त्याच्या हॉरर, त्यांनी हॉररमध्ये माझ्या मते रात आणि भूत त्याने फूक केला आणि अजून त्यांनी 2-3 सिनेमे प्रोड्यूस केलेत हॉरर, अजून प्रोड्यूस पण केलेत त्यांनी. डरना मना आहे तो पण अजून दुसरा भाग, तो प्रोड्युसर होता. म्हणजे त्याला हॉरर जॉनरला सातत्याने वेळ दिला त्याने त्याचं एकता कपूरिफिकेशन झालं होतं हॉरर जॉनरचं, बाहेर काढला हॉररला त्याने. हॉरर सिनेमाचं मुळात नेहमी सेटअप हे कुठल्या तरी खेडेगावाबाहेर किंवा भूत बंगला लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये. अरे भूतची स्टोरी एका मोठ्या शहरामध्ये एका सोसायटीमध्ये युनिक आहे. दुपारचं वगैरे सीन आहे, दुपारी वगैरे बीच वरती त्याला दिसतं, किंवा ते सिनेमा बघायला जातात थिएटरमध्ये, कसला घाबरतो माणूस थिएटरमध्ये त्याला भूत दिसतो उर्मिलाला, कसलं हॉन्टिंग सीन आहे. मला असं माझी एक हे आहे थेरी की राम गोपाल वर्माचा भीती ह्या एका इमोशनवरती त्याचं अख्खं करिअर आहे असं मला वाटतं. की प्रत्येक सिनेमामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भीती त्यांनी टच केली आणि त्याचे प्रत्येक सिनेमे हे इसेन्शियली मला वाटतं डरना मना आहे आणि डरना जरुरी आहे या 2 लाईनवरतीच चालतात. म्हणजे शिवा सारखा सिनेमा असेल की जिथे एक संस्था, एक व्यवस्था आहे जी म्हणते डरणं जरुरी आहे, आणि एक मग शिवा येतो जो म्हणतो डरणं मना आहे. अशी प्रत्येक रात मध्ये एक असंच आहे की एक भीतीचं वातावरण तयार केलं जातं जे म्हणतात डरणं जरुरी, आणि एक कोणीतरी कॅरेक्टर येतं जे म्हणतात डरणं मना आहे. सत्यामध्ये की जो सत्य येतो आणि ह्यांना कोणालाच घाबरत नाही तो, आणि तो सगळ्यांना म्हणजे काय हे करत चाललेला असतो, चॅलेंज करत चाललेला असतो. मला रंगीला इव्हन सुद्धा वाटतं, रंगीला हा असा सिनेमा काय ज्याच्यात कोणीच अँटागनिस्ट ॲज सच नाही, पण मला वाटतं तो आमिर खानच्या कॅरेक्टरचा, मुन्नाच्या कॅरेक्टरच्या अंतर्गत डरना मना आणि डरना जरुरी हेचा संघर्ष येतो की व्यवस्था त्याला अलाव नाही करत आहे की तो ज्या समाजातून येतो, ज्या पातळीतून येतो तिथे तो नाही स्वप्न बघू शकत कदाचित. एका मध्यमवर्गीय आणि जी एक ॲम्बिशियस मुलगी आहे, ह्याला काही ॲम्बिशन्स नाही आहेत, अशा हिच्याशी प्रेमाची स्वप्न बघणं ही व्यवस्था म्हणते की डरणं जरुरी आहे, तू नाही करू शकत हे. वेगळ्याच एक म्हणजे त्याच्यातलीच एक बाजू म्हणत असते आणि दुसरी बाजू त्याला स्वस्थ बसू देत नसते की हे मी नाही, मला आवडते ती तर काय करू. आणि अख्खा सिनेमा एवढाच आहे. म्हणजे त्याच्यावर आमिर खान आणि यांचे बरेच वाद झाले जे आमिर खाननी नंतर सांगितले सुद्धा. म्हणजे तात्विक वाद झाले त्यांचे, राम गोपाल वर्माचे, की आमिर खानचं म्हणणं होतं की ह्या सिनेमात काहीच स्टोरी नाहीये, त्याला फक्त कधी तिला सांगावंसं वाटतं मग तो घाबरतो, सांगत नाही, एवढंच चाललंय पूर्ण सिनेमाभर. आणि काहीच, फक्त शेवटी मग तो तिला सांगतो फायनली त्या पत्रा थ्रू आणि मग तो सिनेमा संपतो. तर हे काहीच नाही याच्यात. तर मला वाटतं हीच खूप महत्वाचं प्लॉट आहे हा, की तो स्वतःतल्या इंटरनल भीतीशी कसा स्ट्रगल करतोय आणि समाजाने जी भीती त्याच्या मनात निर्माण केली. तर मला हेच म्हणून मला वाटतं की ही भीती ह्याच्यावरतीच खेळ आहे अख्खा रामगोपाल वर्मा, आणि त्यांनी खूप भारी ती शोधली आहे भीती. आणि स्वतः इतका निर्भीड आहे, त्याने त्याचं खूप जास्त अनालिसिस केलंय असं मला रामगोपाल वर्मा निर्भीड मात्र नक्कीच, कारण तो तमा बाळगत नाही कोणाची. म्हणजे त्याने नंतर त्याचा डाऊनफॉल झाला, सगळं सुरू झालं, पण आय थिंक ही केप्ट ऑन डुईंग इट. म्हणजे त्याला जे हवंय ते तो करत राहिला आणि त्याच्यातनं टीका पण भरपूर झाली, पण तो बदला नाही मला वाटतं त्याला कधी. तो तसा ना, म्हणजे तो डिस्ट्रक्टिव्हच आहे. म्हणजे तो तुम्हाला काही क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला ऑलरेडी जे एक्झिस्ट आहे ते तुम्हाला नष्ट करावं तुम्हाला, अशा नवीन नाही उभारतात. त्याचं तेव्हाचं स्टेटमेंट खूप फेमस आहे की जर यशराज आणि धर्मा हे ट्विन टॉवर्स असेल तुम्ही ओसामा बिन लादेन, असं स्टेटमेंट आहे. त्याचा विकेड सेन्स ऑफ ह्युमर कळतो. तर ते असा होता तो की त्याला जे धर्माने आणि यशराजने जे स्टिरियोटाइप्स करून ठेवले होते प्रेमाचे पण हॅपी एंडिंगचे, ते सगळे त्याने मोडीत काढले त्याच्या सिनेमामधून. म्हणजे तो अँटी धर्मा अँटी यशराज होता ऍक्च्युअली. हो. अरे त्या नाच सिनेमामध्ये डायलॉग आहे, नाच म्हणून त्याची जी फिल्म होती त्यात त्यांनी असंच त्याने नाव घेतलंय मला वाटतं, आता मला आठवत नाही नीट, पण एक त्यातला जो डिरेक्टरचा जे रोल केलेला आहे कोणतरी असं म्हणतं की काय त्याने डान्सचं काय करून ठेवलं या लोकांनी वगैरे.
आणि त्याच्यात त्याचा रोग पूर्णपणे धर्म आणि यशराजकडे आहे हे तुला अगदी तो स्पष्टपणे बोलतो. म्हणजे सो इज अ डिस्ट्रक्टर बेसिकली, त्यामुळे तो वेगळा काय तो इज अ डिस्ट्रक्टर. पण तू म्हणालास तसं त्यांनी म्हणजे हॅपी एंडिंग आता त्याच्या लव्ह स्टोरीज मध्ये माझ्या मते हॅपी एंडिंगच आहे. रंगीलामध्ये हॅपी एंडिंग आहे. इव्हन जंगलमध्ये पण आहे. जंगलमध्ये अडकतात जंगलमध्ये फार फिल्मी आहे म्हणजे सगळं ते. तिला विरप तावडून सोडून आणतो. पण ना रंगीलाचा शेवट मी त्याचे रायटर जे संजय छैल माझं बोलणं होतं बरेच मला सांगितलं होतं की रंगीलाचे 2 शेवट लिहिले गेले होते. अच्छा. एक शेवट तो जो आपण बघितला पडद्यावर, दुसरा शेवट असा होता की तो दुबईला निघून जातो सगळं सोडून, तर आपल्याला शक्य नाही. मला तो शेवट ऍक्च्युली रामू शेवट तो नाही मिळत आमिर खानला नायिका ती तिच्या करिअरमध्ये पुढे जाते आणि दुबईला निघून जातो. हा खरं आरामू एंडिंग ही आहे ती एंडिंग आणि मला कदाचित अजून तो सिनेमा जास्त आवडला असं मला ऑनेस्टली वाटतं. वेगळ्या प्रकारचं एंडिंग झालं. हा तू मगाशीच एक म्हणला होतास, मला तेच वाटतं वास्तववाद तर आहे पण एक मेक बिलीफचा पण त्याच्याकडे गोष्ट आहे. म्हणजे वास्तव तो रंगीतातलं त्यांनी पहिल्यांदी एक टपोरी कॅरेक्टर, त्याची भाषा हे मेन स्ट्रीम मध्ये आणलं. हे सगळं वास्तववाद त्यांनी दाखवला. पण शेवट त्याचा त्यांनी एका मेक बिलीफ वरती केला की अरे नाही होऊ शकतं असं. किंवा जो शिवाचा सीन आहे तर तो त्यांनीच असं काही ह्याच्यात सांगितलंय मुलाखतीत की त्यांनी जो तो चेन ओढतानाचा सीन लिहिला तर त्याला त्याच्या प्रोड्युसर्सनी असंच विचारलं की असं होऊ शकतं का खरंच. तर ह्यांनी ते स्वतः ट्राय केलं बरेचदा. त्याला कळलं काय होऊ शकत नाही. ऍक्च्युअली आपण अशी चेन वगैरे काय ओढू शकत नसतो आणि ती काही तुटत नसते अशी आपल्या साध्या हातात. पण तरी सगळं वास्तववादी असताना आपण ही फोर्स्ड अस टू बिलीव्ह की हे त्यांनी केलं. त्यामुळे सुरुवातीला म्हणलं की त्याचे सिनेमे मध्यम मार्ग होता तो. सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ पण होतं आणि वास्तवात पण होतं. एखादी फार मस्त डेडली कॉकटेल आहे. बाकी सिनेमा तुम्हाला दिसत कुठे. सिनेमे 2 टोकं पकडतात. एक तर एकदम मेनस्ट्रीम टोक पकडतात की सनी देओल हापसा काढतो पाकिस्तानांना मारतोय किंवा शॅम बेनेगल स्कूल होतं की एकदमच हे असतं. त्याने दोन्हीच्या मधला मार्क काढला त्याने. ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे काय ऑडियन्स कनेक्ट झाला त्याच्याशी. जो पहिल्या 3-4 बाकर बसणार ऑडियन्स पण कनेक्ट झाला, मागे बसणार ऑडियन्स पण कनेक्ट झाला. असं काहीतरी त्यांनी फॅक्टरी त्याची जी फॅक्टरी प्रोडक्शन म्हणून त्याची जी सुरू केली कंपनी ती माझ्या मते नंतर चालू झाली ना. सत्याचं प्रोडक्शन त्याचं बरेचशा विरोधाभास कसा असतो. सत्याचा निर्माता होता भरत बैशा, अंडरवर्ल्डचा सिनेमा, आणि त्यात पहिलं ओपनिंग सीन की अंडरवर्ल्डची कशी इन्व्हेस्टमेंट. आणि भरत बैशा जेलमध्ये गेला अंडरवर्ल्डची कनेक्शन चोरी चोरी चुपकी चुपकी सिनेमा नंतर भरत शाह जेलमध्ये जाऊन किती मोठा कॉन्ट्राडिक्ट आहे ऍक्च्युली. पण याचे सोर्सेस म्हणजे आपण जे वास्तववाद दाखवायचा आहे एकतर मी मगाशी म्हटलं जसं टेक्नॉलॉजी, दुसरं रिसर्च. म्हणजे ह्याचे डायरेक्ट कनेक्शन्स होते. छोटा राजांचा शूटर, राऊतचा कोणीतरी असिस्टंट यांच्याबरोबर गप्पा मारून त्यांनी हे सगळ्या गोष्टी काढल्या. सत्याच्या सुरुवातीला थँक्सची क्रेडिट आहे तुम्ही वाचा व्यवस्थित. त्यात 3-4 नाव आहेत. त्यात एक शिवसेना शाखा प्रमुख आहे बघा त्याच्यामध्ये. त्यांना थँक्स दिले सगळ्यांना सुरुवातीला. एक नांदगावकरचे पत्रकार आहेत टाइम्स ऑफ इंडिया मध्ये होते, त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये. त्यांनी त्याला सगळे इनपुट दिले होते. आणि एक काय नाव त्या प्रोड्युसरचं ज्याने रामगड के शोले प्रोड्यूस केला होता. ओके 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 ओके. आणि तो पीए होता, कोणत्यातरी मोठ्या अभिनेत्रीचा तो पीए होता तो. बरोबर. तर त्यानं बरेच इनपुट दिले रामूला आणि तो मारला गेला नंतर. तो जो पीए होता अंडरवर्ल्डची हत्या केली नंतर त्याची. ओके ओके. तर ती तुम्ही थँक्सची सुरुवातीला क्रेडिट्स लिस्ट सत्याची काढून बघा. त्याचा इंटरेस्टिंग नाव त्याच्यामध्ये. त्याला कोणी कोणी हेल्प केली फिल्म ऑथेंटिक बनवण्यासाठी. म्हणजे टू द एक्सटेंट की जो काही इनफेमस किस्सा झाला होता त्याचा ताज तो बघायला गेला होता या लेवलचा रिसर्च त्याचा पण ते जरा वाद झाला. मला खूप डिटॅच्ड वाटतो माहिती का. तो कोणाशीच अटॅच नाहीये. त्याचं खूप मोठं क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून त्याचं बलस्थान आहे. म्हणजे मला ऑनेस्टली नाही वाटत की मुंबईत एवढं झालं की लोक मिळेल तो हल्ला बिल्ला असेल. तो तसा खूप न्यूट्रल आहे. तो खूप डिटॅच्ड आहे. तो त्याच्या आयुष्यात कोणीच नाही अटॅचमेंट असणार. जवळचा कोणीच नाही. त्याचा जवळचा एक मित्र पण नाही त्याचा. तो या जगापासून खूप डिटॅच्ड आहे. त्यामुळे तो इतक्या तटस्थपणे पण मग मृत्यू, हत्या आणि त्या डार्क गोष्टी दाखवू शकतो कारण तो खूप डिटॅच्ड आहे. त्याला कोणाशीच काही देणं घेणं नाही. त्याचा नंतरचा जो डाऊनफॉल आहे त्याच्यामध्ये याचा रोल काही असू शकेल का. असू शकतो. असं त्याने त्याचे जे रिसेंट इंटरव्ह्यूज आहेत. आता रंगीलाला रिलीज होता ना रंगीलाला, तेव्हा त्यांनी बरेच इंटरव्ह्यू दिले. तर त्याच्यात एका इंटरव्ह्यू मध्ये तो म्हणला की केअरलेसनेस
आणि ॲरोगन्स. अच्छा. हे दोन गोष्टींनी मी माझा जो काय डाऊनफॉल होता तो झाला. आणि हे त्या तो स्वतःच मान्य करतो सगळं. आणि बाकी त्याला म्हणजे मी तो म्हणला मला माहिती आहे की माझे काही कॉम्पिटन्सीमध्ये मी काही कमी नाहीये किंवा काही, पण हे की मी काहीही करू शकतो आणि ते लोक बघतात किंवा लोकांना आवडतं. हे जे मी कमावलं इतक्या वर्षात ते माझं, मग मी ते शोले असो किंवा डिपार्टमेंट असो या ह्याच्यात ते सगळं त्यांनी शोले म्हणजे आग. आग. मग हे सगळं पुन्हा तेच की एक्सपेरिमेंट्सचा जसं चालून गेल्या त्या इतक्या वर्ष त्यातल्या या फेल झाल्या. पण मग मला ते पण वाटतं की असं याला डाऊनफॉल म्हणणं वगैरे सुद्धा किती योग्य आहे. मला हे वाटतं की सोशल मीडिया खूप मोठं कारण आहे त्याच्या डाऊनफॉलचं. डाऊनफॉल आहेच आहे, तू म्हणतो तो क्वालिटीमध्ये पण डाऊनफॉल आणि क्वांटिटी. काहीतरी पोस्ट करत राहणं, ट्विट करत राहणं, तो इतका प्रेमात आहे त्या सोशल मीडियाच्या की तो एनर्जी सगळी तिथंच घालायला लागला. हो, पण सोशल मीडिया अनेक लोकांना हँडल करता आलेलं नाही. त्यातलेच एक केस मला ती वाटते की तो अतिरेक झाला, त्याला ते नाही जमत आहे हँडल करायला. आता काय म्हणजे फूड फेटिशचे व्हिडिओ टाकतो नायकांना घेऊन वगैरे, बघितलं का तुम्ही व्हिडिओ? नाही, फूड फेटिश नायकीचे पाय घेऊन चाटतोय काय असं त्याने आपले हे टाकलेत त्याने व्हिडिओ. तो इतका त्या सोशल मीडियाच्या प्रेमात पडला आणि त्या इन्स्टंट रेकग्निशनच्या प्रेमात पडला. तो हे असं बरंच क्रिएटिव्ह लोकांचं होतं बरं का, की लोक फेसबुकवर एवढे खुश होतात की मला इतकं रेकग्निशन मिळतंय. ज्याला एवढं मिळालेलं आहे रेकग्निशन त्याने असं बाबा, फिल्म मेकिंग ही लॉंग प्रोसेस आहे, राईट? इथे इन्स्टंट हे करा इन्स्टंट, तो 2 मिनिटात तुला रेकग्निशन मिळते. त्याला तर विक्षिप्तपणाचा तो भाग आहे की त्याला सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहायचंय त्याला, आणि त्याला सोशल मीडियावर फर्स्ट सहज होते त्याला. ते सिनेमा खूप मेहनतीची लांबलचक प्रोसेस आहे. आणि तो पण त्याचं का दिवाळखोरी पण निघाली होती. तो हैदराबादला निघून गेला होता मुंबईतून, बरेच लोक त्याच्या माग लागले होते पैशासाठी. ते असेलच, पण सोशल मीडिया एक मी मानतो की त्याचं एक फार मोठं कारण ठरलं डाऊनफॉलचं. आणि हे जे म्हणलं मी त्याला विचारलं जातं की स्त्रियांचं ऑब्जेक्टिफिकेशन त्यांनी केलं, कारण तो असा बराच काय काय त्याची स्टेटमेंट्स आहेत ना श्रीदेवी सोशल मीडिया काय काय टाकले श्रीदेवी बद्दल आणि उर्मिला मातोंडकर बद्दल वगैरे, की त्यांच्या काही बॉडी पार्ट्स बद्दल तो एकदम असा ह्यांनी बोललाय, एक मोठे स्टेटमेंट्स केले. त्याच्याबद्दल त्याला जेव्हा विचारलं की हे ऑब्जेक्टिफाय करणं नाहीये का वगैरे, तर तो म्हणतो की मी ते बोललो म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारताय, दॅट इट सेल्फ इज ऑब्जेक्टिफिकेशन. त्याचं म्हणणं आहे की त्यांचे ॲसेट्स आहेत आणि दे शुड बी प्राऊड ऑफ इट. आणि त्यांच्या आज त्या स्टार आहेत त्याच्यात त्या ॲसेट्सचा काही भाग आहे महत्त्वाचा, तो तुम्ही नाकारू शकत नाही. आणि मी असं म्हणत नाहीये की हेच त्यांचं महत्त्वाचं आहे. मी त्यांच्या ऍक्टिंगचं, त्यांच्या स्किल्सचं कौतुक वेगळं करतोच ऑलरेडी, त्यासाठीच मी त्यांना सिनेमात घेतो आणि त्यांच्यावर काम करतो. पण मी ह्याचं कौतुक केलं म्हणून तुम्ही लगेच जर का त्याला ऑब्जेक्टिफिकेशन म्हणत असाल तर तेच ऑब्जेक्टिफिकेशन आहे, तुमचंच ऑब्जेक्टिफिकेशन आहे, असं त्याचा उलटा. पण तो ब्लंटली करतो ऑब्जेक्टिफिकेशन टाकतो की सगळ्या बायकांनी सनी लिओनी सगळं असलं पाहिजे. हो, अरे त्याची फिल्म आहे मैं सनी लिओनी बनना चाहती हूँ, अशी एक शॉर्ट फिल्म डिफेंड असं केलं की सगळ्या बायकांनी सनी लिओनी राहिलं पाहिजे, पुरुषांना खुश केलं पाहिजे, तर तुमच्या आयुष्यात असं काहीतरी या अर्थाचं असं त्याने ट्वीट केलं होतं. पण हे खूपच आउटरेजस आहे ना, खूप आउटरेजस आहे. तो करतोच असं कसं म्हणू शकतो. त्याच्या करिअरमध्ये बघशील ना, म्युझेस आहेत. म्हणजे पहिली उर्मिला होती, हो, अंतरामाळी होती, अंतरामाळी आली, ती मेघना कोठारी आली, सरकारमध्ये होती ती. त्याला एक म्यूज लागते सतत कोणतरी, आणि त्याचं कोणतरी एक अप्सरा राणी नावाची आता कोणतरी भोजपुरी हिरोईन आहे ती सध्या त्याचं सेंटर ऑफ ऑब्जेक्ट, आणि त्याचे तो खूप ऑप्सिंग फोटोज व्हिडिओज वगैरे टाकतो. तो झपाटलेला आहे स्त्री देहासाठी, हे फारच म्हणजे ओपनच म्हणजे त्याच्या ते स्टेटमेंट मधून, त्याच्या फिल्म्स मधून. आता 2-3 एक ती पॉर्न फिल्म बरोबर त्यांनी फिल्म केली, पॉर्न ऍक्टर्स बरोबर. तो प्रोग्रेसिव्ह वगैरे नाही त्या बाबतीत, ही माझा सांगायचा मुद्दा म्हणजे थोडक्यात. एक खूप मला रामगोपाल वर्माचं परफेक्ट डिस्क्रिप्शन करणारं एक मुलाखत मी बघितली होती मकरंद देशपांडेंची. त्यात विचारलं की रामगोपाल वर्माचा आवडता गुण कुठला, तर त्यात त्यांनी सांगितलं की ही इज अ रेबेल, तो आवडता गुण आहे. आणि मग त्यांनी विचारलं की मग आवडता गुण कुठला, तर त्यावेळेला ही इज कंपल्सरी रेबेल. तरी कंपल्शन म्हणजे प्रत्येक गोष्टीला मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीच्या अगेन्स्ट जायचं, जे काय प्रस्थापित आहे त्या रूल्सच्या, रेग्युलेशन्सच्या, नॉर्म्सच्या अगेन्स्ट जायचं आणि आपलं नॅरेटिव्ह मांडायचं. हे इतकं झालं म्हणजे एक असं सायकोलॉजीमध्ये असं होतं
की एका पॉइंटला माणूस स्वतःलाच विरोध करायला लागतो. हो. म्हणजे स्वतःचे जे सेट नॅरेटिव्ह आहेत, नॉर्म्स आहेत, त्याला सुद्धा विरोध करायला लागतो. कारण कसं माहिती का, तुम्ही आपल्याकडे प्रस्थापित होण्याला एक निगेटिव्ह किनार आहे, प्रस्थापित झाला तुम्ही काहीतरी वाईट झालं, पण हे पण तितकंच खरं की तुम्ही आयुष्यभर बंडखोर नाही राहू शकत. तुम्ही कधीतरी तुमचा एक सेन टेक घ्यायला पाहिजे गोष्टीवर कुठल्या. तुम्ही सतत रिबिलियस मोड मध्ये राहू शकत. मग ते काय होतं, ते प्रेडिक्टेबल व्हायला लागतं. तुम्ही प्रेडिक्टेबल व्हायला लागतं की हा याच्या विरुद्ध टेक आणि तुमचं क्रिएशन हॅम्पर होतं. हॅम्पर होतं त्याच्यामुळे. तुम्ही जेव्हा कायम ह्याच्यामध्ये असता क्रिएशन तुमचं हॅम्पर होतं. तुमच्या आतून काय ते तुम्हाला काय म्हणतो स्पष्ट मान. तू घ्यायच्या म्हणून रिबेल स्टँड नको घेऊस बळजबरी. हा फारच वाईल्ड मुद्दा आहे. त्याच्यावर तो समप करणार आहे त्याला. मी खरं आता आपण बरंच बोललो त्याच्या फिक्सेशन बद्दल वेगवेगळ्या अभिनेत्रींच्या बाबतीमध्ये. मला एक प्रश्न असा होता की त्याच्या सिनेमातलं स्त्रियांचं चित्रण हा एक खरं मला मुद्दा डिस्कस करायचा होता. पण आता त्यातला एक भाग खरं तर आपण बोललोय ऑलरेडी. पण मला स्वतःला असं वाटतं की हा भाग बाजूला ठेवून त्याच्या सिनेमातले कॅरेक्टर्स इंटरेस्टिंग आहेत. पण विमेन कॅरेक्टर्स त्याने जी पोर्ट्रे केली आहे इंटरेस्टिंग ती फारच त्याने इंटरेस्टिंग तुम्हाला दिसतात. म्हणजे मला अगदी म्हणजे हे तर सत्यामधली उर्मिला किंवा रंगीलामधली भिकुमात्राची बायको किती इंटरेस्टिंग कॅरेक्टर, काय ते अप्रतिम त्याने ते इंटरेस्टिंग कॅरेक्टर. आणि बाय द वे 10 ते 12 मिनिटं येतो का स्क्रीनवर फक्त ते पात्र 10 ते 12 मिनिटं. तू कुठलं म्हणतोय सत्यामधली ही ना शेफाली. एकूण 10-12 मिनिटं आहे फक्त. 10 मिनिटं तू मोजून बघतो काही वेगवेगळ्या सीन्स एवढी कमी आहे का? 10 ते 12 मिनिटं रंगीलामध्ये दिसते. रंगीलामध्ये पडेल तिची अभिनेत्री असते हिरोईन म्हणून. आणि तो त्याचा पहिला अपेअरन्स होता असंही मी वाचलं. तर अशी कॅरेक्टर असोत किंवा अगदी मला एक लक्षात राहिलेलं कॅरेक्टर हे कंपनी मधली मनीषा गौराला. ते कॅरेक्टर एक फार इंटरेस्टिंग आहे. तिच्यामुळे सगळं रामायण घडतं खरं तर, तिच्या एका त्या फोन कॉलमुळे. त्यामुळे कौन मधली उर्मिलाचं कॅरेक्टर असेल, मधली मनीषा कोइरालाचा मला एक तिचा तो जसं तू मगाशी म्हणला डिटॅचमेंट रामगोपाल, तसं ती जे डिटॅच्ड कॅरेक्टर आहे ते मला असं खूप खूप असं काहीतरी त्रास देऊन जातं की ती एक हिरोईन आहे. ती झाली आधी हिरोईन असते, ती हिरोईन कोणीतरी अशी आणि मग ती आता तिला काही काम नसतं. ती आता एक अतिशय इन्सिक्युअर आयुष्य जगत असते की जिच्या कुठून काय होईल माहित नाही. प्रतिष्ठा गमावलेली असते की ती त्याची बायको असते आणि तोही बिझी असेल सगळ्या या सगळ्या प्रकारात. तिला त्याच्याबद्दल काही शंका असते. आणि ते जे काही डिटॅच झालेलं असतं ना आयुष्यातनं, ते मला असं खूप त्या कॅरेक्टरचं वर्किंग किती भारी असेल असं मला नेहमी वाटतं. आणि तिचा रोल जसं तू म्हणला तिच्यामुळे सगळं घडतं. म्हणजे जी आयुष्यातून एवढी डिटॅच्ड आहे, प्रत्येक गोष्टीकडे एका नीरस वृत्तीने बघते, तिच्यामुळे सगळा ड्रामा घडतो. हे इतकं भारी होतं, आयरॉनिकल आहे खरं तर. तो रोल बाय द वे हिने खूपच छान केलाय. पण मनाच्या रोल मस्त केलाय. त्यातला अंतरामाईचा पण रोल चांगला आहे. कंपनीमध्ये पहिल्यांदा तो शाहरुख खान आणि अभिषेक बच्चन या दोघांना कास्ट करणार होता. आणि शाहरुख खान अशी झालं बोलणं त्याचं मलिकच्या रोलसाठी. आणि नंतर तो म्हणला म्हणजे मी परत येत होतो तेव्हा मला रिक्षातच येत असताना असं झालं की अरे हा नाही आहे बरोबर तो म्हणला अरे असं शाहरुख खानचा जो काय करिश्मा आहे, त्याचं जे उत्स्फूर्तता आहे, जी चमक आहे, ती नकोय मला इथे. नकोय कारण त्याचं बाय द वे त्याला स्वदेश पण तो म्हणलो मला आवडला नाही. अच्छा, त्याचं म्हणणं शाहरुख खानला त्या करिझमॅटिक पर्सनॅलिटीसाठीच लोक बघायला येतात. तुम्ही त्यालाच का असं सबमिसिव्ह करून टाकताय आणि रिअलिस्टिक करून टाकताय, तुम्ही वेगळा कोणीतरी घ्या, असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्या सिनेमात तसे फारसे स्टार दिसत पण नाही तुला. तो स्टारच्या प्रेमात नसतो तो कधीच. त्याच्या सिनेमात कोणी अजय देवगण आहे, आमिर खान, अजय देवगण, आमिर खान. मी जेव्हा राम गोपाल वर्मा बोलतो मी सत्यापासूनच बोलतो. कारण ते रंगीला आणि दौड खूपच मेन स्ट्रीम सिनेमे होते. खूप म्हणजे सत्या एक टर्निंग पॉइंट. त्यांना रेहमानचे म्युझिक होतं, चकचकीत व्हिज्युअल्स होते, कॅमेरा होता, काळे पांढरे कॅरेक्टर. सत्यापासून तुम्ही स्टार सोबत त्याने फारसं काम नाही केलं. सत्यानंतर त्यांनी नाही फारसं काम. अमिताभ सोबत केलं, पण अमिताभ तो पण कॅरेक्टर आर्टिस्ट बनला होता प्रॉपर. तो स्टार नव्हता अमिताभ 70s मध्ये सरकारमध्ये. अमिताभ बिग नेम ना शेवटी. बिग नेम आहे डेफिनेटली, पण अमिताभ ए लिस्ट स्टार नव्हता त्यावेळेला. त्यानं शाहरुख सलमान काम नाही केलं, कारण त्याच्या सिनेमाचं बजेट पण एक महत्वाचा आस्पेक्ट आहे. तो सिनेमाचं बजेट फार कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करायचा.
जेणेकरून बॉक्स ऑफिसवर परतावा मिळेल आणि कोणाचं नुकसान होणार नाही. पण एक त्याचं आर्थिक मॉडेल होतं सिनेमाचं त्याच्या. पण मला रामगोपाल वर्मा आणि सलमान यांचं कॉम्बिनेशन बघायची खूप उत्सुकता आहे. काय होईल, कसं करेल तो, आणि तो सलमान खानला तो कसं हँडल करेल आणि वापरून घेईल, हा एक खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. त्याला अमिताभ बच्चन बाबत एक फार फिक्सेशन आहे, पण मला वाटतं अभिषेक आणि अमिताभ दोघांबद्दल त्याला एक फिक्सेशन. फॅन बॉय अमिताभ बच्चन. त्यांना अमिताभ सोबत काम करण्यासाठीच सरकार बनवलं त्याने. त्याला अमिताभ सोबत काम करायचं. शिवामध्ये पण बच्चनच्या कॅरेक्टरचे शेड्स आहेत. हो, शिवामध्ये तो एक अँग्री यंग मॅन जो आहे एक हे आहे. तो म्हणतो मी फिल्म मध्ये ते बच्चनमुळे असं त्याचं म्हणणं आहे. की शिवा आणि सत्या याच्यामध्ये मला माझ्या मते 8-10 वर्षाची गॅप आहे जवळ. पण ब्रेक थ्रू म्हणावा तो सिनेमा सत्याच म्हटला पाहिजे. पण म्हणजे समोर शिवा वाटतो. शिवा हा ब्रेक थ्रू होता का सत्या हा ब्रेक थ्रू सिनेमा होता? शिवा ऍक्च्युअली तेलुगू सिनेमा होता तसं बघायला गेलं. हो, त्याने तो त्यामुळे तो फार लोकांनी बघितलं नाही त्या काळात. तो मे बी हिंदीमध्ये आला असता आणि दुसरे कुठले ऍक्टर हिंदी ऍक्टर्स तेव्हा तो सत्याचं जे झालं ते कदाचित शिवाच्या वेळेस पण झालं असतं. मला शिवा खूप आवडते फिल्म मला, कारण ते सत्यापेक्षा पण सरस एक बाबतीत असं माझं फार एक अनपॉप्युलर काही बाबतीमध्ये. ओके, तसं नाही शिवा जसं आता हँडहेल्ड कॅमेऱ्याचा जो इफेक्ट आपण बघतो शिवामध्ये, की ते जे चेज आहे ते जे मारामारी होते चेन वगैरे काढतात, त्यानंतर ते असे जातात, मग ते एका चालू लेक्चर मध्ये जातात, मग तिथे थोडी मारामारी करतात, मग परत येतात. मग असं जे आहे ना, हे ह्याच्यासाठी जे विजन पाहिजे की हे मी कसं करू शकतो, तर तो एक हँडहेल्ड कॅमेऱ्याने मी करू शकतो. तर हे टेक्नॉलॉजी का वापरायची हे नेमकं कळणारा तो माणूस आहे. आणि ती हिचकॉकचं का कोणाचं तरी विधान आहे की टेक्नॉलॉजी तुमच्या कंटेंटला फक्त एनहान्स करू शकते. बरोबर. कंटेंट बनवू शकत नाही. आणि हे नेमकं कळलेला तो असं मला वाटतं. जसं मला A.R. रहमानच्या बाबतीत पण वाटतं की ते नेमकं कळलेला माणूस आहे की टेक्नॉलॉजी कशी वापरायची आणि त्यांनी काय इफेक्ट आणू शकतो जो ह्युमन एक्सपिरियन्स असेल. हे खूप कळलेला माणूस आहे तो. आणि ते त्याचं मेन बलस्थान आहे. त्याच्या बाबतीमध्ये एक मला असं जाणवतं की तो खूप चांगला हे आहे, टॅलेंट क्युरेटर. डेफिनेटली. मगाशी मी फॅक्टरी बद्दल आपण बोलत होतो, तर फॅक्टरी प्रोडक्शन जी काही त्याची कंपनी होती, RGV फॅक्टरी कसं असं, त्याच्या अंडर त्यांनी अनेक लोकांना हे केलं. म्हणजे अनुराग कश्यप तर सत्यापासून त्याच्याबरोबर होता. मग मला तर शिमित अमीन सारखा चांगला दिग्दर्शक त्याच्यामध्ये आला. अजून पण बरीच नावं मला वाटतं घेता येतील. तर तो म्हणजे तो चांगला टॅलेंट क्युरेटर, म्हणजे तो किंचित जास्त चांगला टॅलेंट क्युरेटर होता की काय असंही वाटतं म्हणजे कधी कधी मला, रादर दॅन द फिल्म मेकर. कारण अर्थात ह्याला बॅकड्रॉप त्याच्या नंतरच्या जर्नीचा आहे. तोपर्यंत त्याची जर्नी अशी एक आग आला आणि तोपर्यंत त्याची जर्नी अशी हे झाली होती. नंतर तो डाऊनफॉलच आपण त्याचा म्हणतोय. त्यामुळे ते त्यांनी तो टॅलेंट क्युरेटर तू जे म्हणलास, तर मला हे पण वाटतं की तो प्रत्येकाला काय काय त्याच्यातलं बेस्ट करू द्यायचा मी मुळात आधी त्याचं, म्हणून त्याचे अजून सिनेमा वास्तववादी पण वाटतात. कारण तो त्या कॅरेक्टर प्रमाणे वागू द्यायचा त्या लोकांना आणि त्याप्रमाणे तो बरेचदा त्याच्या कथेमध्ये पण बदल करायचा. म्हणजे त्यांनी सांगितलेला किस्सा आहे हा की सत्या जसं काही म्हणजे तो लिहिलेलाच नव्हता सत्या, तो असा खूप क्रूड त्याचा काहीतरी फ्रेमवर्क तयार होती. आणि तो जो पहिला सीन आहे सुशांत सिंगचा आणि पाहवा आपला मनोज पाहवाचा जो सीन आहे, तो वस्त्रा त्याला, तर तो त्याने खूप वेळा सांगितलंय अनेक इंटरव्ह्यूज मध्ये की तोपर्यंत काही विशेष ठरलेलं नव्हतं त्या सिनेमाचं पुढे काय होईल. पण त्या सीन मध्ये तो वस्त्रा मारतो त्याला चिडून सत्या, आणि तो सुशांत सिंग ओरडायला लागतो. तर ह्यांनी काही कट वगैरे म्हणलं नाही. आणि तर थिएटर ऍक्टर असल्यामुळे आणि मनोज पाहवा पण थिएटर ऍक्टर असल्यामुळे त्यांच्यात असं असतं की ते इम्प्रोव्हाइज करत राहायचं. आणि मग तो असा ओरडतोय, मग खूप ओरडतोय, मग तो मनोज पाहवा त्याला पाणी आणून देतोय. तर रामगोपाल वर्मा म्हणला मी हे बघतच बसलो आणि मी म्हणलं की ही स्टोरी आपल्याला सांगितली पाहिजे की एक घटना घडते. सगळे सिनेमे काय करतात की त्याने मारलं, इथे कट होतो, वेगळा सीन जम्प होतं काहीतरी, ह्यानंतर काय होतं नेमकं, ती जी ह्युमन स्टोरी आहे त्या एका पात्रांच्या मागची, ती आपण सांगितली पाहिजे असं त्याला खूप वाटतं. अजून एक मुद्दा असं की किती सीन गोठ्यामध्ये घडले मुंबईतल्या यापुढे, तो गोठा किती इंटरेस्टिंग बॅकड्रॉप आहे सगळं घडण्यासाठी. की मुंबईत जागोजागी गोठ आहेत बरं का, अशी दूध
पण ते कुठल्याच सिनेमात यापूर्वी आले नव्हते ते त्या सिनेमामध्ये. दुसरा मुद्दा असा की टॅलेंट क्युरेटर म्हणलास तू, त्यानं स्टोरीज ज्या निवडल्या ना त्या फारच अफॉर्ड होत्या. म्हणजे अब तक 56 त्याने प्रोड्यूस केलाय, एक हसीनाची त्याने प्रोड्यूस केलाय. राघवनला पण पहिला ब्रेक खरं तर रामूनच दिला, त्याचं नाव कोणी घेत नाही तसं. आणि अब तक 56 जो एडिटर आहे होता, शिमित अमीन ओरिजिनली एडिटर होता, फिल्म एडिटर होता, त्याला डायरेक्टर म्हणून त्याने ही स्टोरी सांगावी हे डोकं लावणं हे रामूच करू शकत. ह्या दोघांना बाकी त्या काळातल्या कुठल्या प्रोडक्शन दरवाजापासून उभं केलं नसतं. की समजा राघवन घेऊन गेला अशी स्टोरी आहे एक हसीनाची, त्यात हिरोईन रिवेंज घेते हिरोचा, त्याचा हिरो नाही असा कोणी याच्यामध्ये, हिरो कोण हिरो नाही तर कोणी उभं पण केलं असतं. पण त्यांनी फिल्म स्टोरी ऐकली, त्याने प्रोड्यूस केली, त्याला डायरेक्शन संधी दिली राघवनला. अब तक 56 किंवा प्राज्वल रमन असेल, प्रज्वल रमन बरोबर, त्यांच्या स्टोरीज त्यांना सांगायची, त्यांनी परमिशन दिली की तुम्ही सांगा तुमच्या स्टोरी. त्याने इंटरफिअर नाही मी इंटरफिअर करणार, मी प्रोड्युसर, तो सेटर म्हणून जायचा नाही, सेटर म्हणून जायचा नाही, तुम्ही काय करता धिंगाणा घाला सेटर. हे यापूर्वी कधीच कोणी केलं नव्हतं. मला वाटतं, कारण मला वाटतं ना की त्यानं इनिशियली त्याला प्रोड्युसर कडून त्याला काही त्रास झाले होते सुरुवातीच्या काळात, की त्याला त्याच्या टाईपची फिल्म करायची होती, पण त्याला नाही करता आलं. उदाहरणार्थ रंगीलाचा शेवट, मला पूर्ण खात्री की जर त्याला फ्रीडम मिळाला असतं तर तो आमिर खान दुबईला गेला तो सीन घेतला शेवट केला असता. पण त्याला बऱ्याच तडजोडी कराव्या लागणार असतं सुरुवातीला, पण त्यानं आपण ज्यांना संधी देतो त्यांना हे तडजोडी करायला लागू नयेत म्हणून त्यांना फ्री हँड दिला त्यांना कंपनी. खूप मोठी गोष्ट आहे, कारण क्रिएटिव्ह माणसं खूप इन्सेक्युअर असतात. जेव्हा एखादा डायरेक्टर स्वतः प्रोड्युसर बनतो ना, तो सेटवर येतोच आणि तो ढवळाढवळ करतोच दुसऱ्याच्या विजन मध्ये, टाळताच येत नाही. खूप मोठमोठे केसेस घडतात. तुझे म्हणलास, मला वाटतं आपण जेव्हा निर्भीड म्हणतो रामगोपाल वर्माला, तर ते केवळ यापुरतं मर्यादित नाही की तो कशाच्या तरी एका फ्लोच्या अगेन्स्ट जाऊन काहीतरी करतो, पण हे सुरक्षित असणं, जे सिक्युअर्ड असणं जे आहे, त्यामुळे तो दुसऱ्यांना संधी देऊ शकतो की तुम्ही करा, तुम्हाला पाहिजे. कारण तो मुळात सिक्युअर्ड आहे, त्याला असं खात्री आहे की हे माझ्यावर हावी होणार नाही किंवा ही काही कॉम्पिटिशन नाहीये. ह्या बेसिकली कोलॅबरेशन. क्रिएटिव्ह लोकांमध्ये फार रिअर असतं, क्रिएटिव्ह लोक खूप इन्सिक्युअर. माझ्या मते हा अनुराग कश्यपनी हा गुण त्याच्याकडनं घेतला असेल की तुम्ही नवीन यांना संधी दिली पाहिजे आणि सिनेमा चांगला अधिक कसा घडत जाईल. निशब्द मी खूप रिसेंटली त्याची फिल्म होती यार, निशब्द मध्ये मला खूप आवडला की त्यांनी एंड ना ती अमिताभ बच्चनच्या मुलीची मैत्रीण काही दिवसांसाठी जिया खान काही दिवसांसाठी येते आणि त्यांच्यामध्ये एक हे तयार होतं, आकर्षण होतं वगैरे, आणि शेवटी मग ती जाते, तो तिला हाकलून देतो त्या बायकोच्या प्रेशरमुळे वगैरे, आणि मग शेवटी त्याला असं विचारलं जातं की तू खरंच तिच्या प्रेमात आहेस का किंवा तू सिरियस आहेस का, तर तो हो म्हणतो. मला ते खूप भारी वाटलं की एक अशी एक मुवमेंट येऊन गेली, एवढ्या पुरतं त्यांनी ठेवलेलं नाहीये. तो म्हणतो की मी आता फक्त, तो मध्ये मग सुसाईडचा अटेम्प्ट करतो ह्या सगळ्यातून, त्याला जो काही त्रास होतो, पण तो परत येतो आणि तो शेवटी म्हणतो की मी तिच्या आठवणींसाठी फक्त जगतोय आता. म्हणजे हे स्टेटमेंट खूप मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, की मला असं वाटलं की त्यांनी हे असं रिलेशनशिप दाखवलं, दॅट इज बोल्ड इनफ. आता ह्याच्या पुढे जाऊन तो अजून काही स्टेटमेंट करेल असं वाटलं नाही मला, पण तो करून टाकतो तिथे, की तो कुठे डिफेंड करायला जात नाही की हे अपवित्र नातं होतं किंवा हे झालं गेलं विसरून गेले सगळे, आता सगळे छान छान आहे वगैरे, असं तो कुठेच काही करत नाही. तो म्हणतो की ही मीन्स इट, तो जे तिच्याकडे जात होते. हे मला त्याचं खूप, हे खरं त्याचं निर्भीड निशब्द. पण निशब्दमध्ये पण त्याने ते ब्रेक केलं नव्हतं, पण म्हणजे अल्टिमेटली त्याला गिल्ट वाटतो. त्यातलं अमिताभ बच्चनचं जे कॅरेक्टर आहे त्याला गिल्ट वाटतो किंवा तो म्हणतो, हे तू म्हणतोस तसं की काय तिच्या आठवणींमध्ये, पण त्याला ते सहजपणे नाही घेऊ शकत असं पण आहे. म्हणजे त्याला कदाचित त्यांनी ह्या विषयाला एका वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं असतं. समजा जसं आमिर खान दुबईला निघून जातो रंगीलामध्ये आणि वेगळाच एंड घडतो, तसं इथे पण कदाचित वेगळा एंड घडू शकला असता कदाचित. पण तेच त्याला पुन्हा तेच दाखवायचं की हे ऑफकोर्स पुन्हा तेच डरना जरुरी आणि डरना समाज म्हणतोय डरना जरुरी आहे की तू असं नाही करू शकत. मला ते फार योग्य वाटतं की ते अमिताभच्या कॅरेक्टरचं नॅचरल प्रोग्रेशन होतं, त्याच्या वयातला माणूस की तो नॅचरल प्रोग्रेशन, समाजात स्टेचर आहे, त्याची मोठी मुलगी आहे, रिबेल करेल का हा एक मुद्दा आहे. म्हणजे तेच मला वाटतं की ती असते ती डरणं म्हणणं हे नॅरेटिव्ह घेऊन आलेली असते, जे कोणालाच घाबरत नसते, आणि तो डरणं जरुरी आहे नॅरेटिव्ह घेऊन आलं असतं की मला घाबरलं पाहिजे, मी एक असा सिनियर सिटीझन आहे आणि बाप आहे एक मुलीचा वगैरे वगैरे.
तर हे पुन्हा तेच द्वंद्व आहे आणि त्याचं ते स्वतः अंतर्गत द्वंद्व पण खूपच रिअलिस्टिक. निशब्द ही एक त्याची खूप रिमार्केबल फिल्म आहे मला वाटतं. म्हणजे त्याचे कम्प्लीट डिफरंट जॉनर आहे एकदम त्याने previous वेगळं नावापासून. केलेलं आहे. म्हणजे अशी व्हरायटी दाखवणार दिग्दर्शक नाही. एक्झॅक्टली म्हणजे मला म्हणूनच त्याच्याबद्दल असं वाटतं की तो त्याने नंतर त्याचं क्रेडिट नाही मिळत बरं का. मी त्याच्या त्या अंडरवर्ल्ड फिल्म त्याला मिळतं सर, त्याच्या व्हरायटीमुळे त्याला त्याचं क्रेडिट नाही मिळत. हा एक्झॅक्टली त्याने किती वेगवेगळे जॉनर करून ठेवले. ऍज अ प्रोड्युसर म्हणून अजून वेगळाच खेळ आहे सगळा. हा थोडासा मला वाटतं एक, पण तो काय आता त्याला दोष म्हणावं की काय मला कळत नाही, पण एक तो सिनेमाच्या प्रेक्षकांचा असा एक जनरल आउटलुक तसा सिम्प्लिफाईडच असतो की बाबा वर्मा ना सत्या असं म्हणून ते सोडून देतात, त्याच्या पलीकडे जातात. हे आपण रामगोपाल वर्मा कशाला, इतर पण अनेक लेखकांच्या बाबतीमध्ये कलाकारांच्या बाबतीत बाकी कलाकार तो मोड नाही तोडत. त्यांचा एकदा ठरला यश चोपडा रोमॅन्टिक सिनेमाच करतील. बरोबर. म्हणजे मला आश्चर्य होतं की दिवार बनवणारा माणूस इतका कसा रोमॅन्टिक सिनेमात वाहत जो काही करू शकला असं नंतर. पण रामू त्या कुठल्याच मोल्ड मध्ये अडकायचं नाकारत राहिला ना, ते फार महत्वाचं आहे. त्याने असं कायम हे केलेलं आहे, त्याचा ग्राफ तसा असा राहिलेला आहे. आता मी लव्ह स्टोरी केली, मग परत क्राईम केला काहीतरी, ठरवून लव्ह स्टोरी केली. तेच स्वतःच्या पॅटर्नला पण सतत ब्रेक करत स्वतःला सारखं चॅलेंज करत. जिथं लोक सेफ ऑप्शन शोधतात तिथं तो वेगळं करत गेला प्रत्येक वेळेला. पण आता मला खूप होपफुल आहे मी, कारण आता त्यांनी जे खूप प्रसिद्ध ते ट्विट केलं होतं की जेव्हा तो सत्या रिलीज झालं, तो बघायला गेला तेव्हा तो म्हणला की मी खूप काय सेल्फ रिफ्लेक्शन केलं आणि मला उपरती झाली बेसिकली की मी ह्याच्यासाठी हे सगळं केलं होतं. आणि त्यांनी पण स्वतः तो 25 वर्षांनीच बघितला सिनेमा, त्यांनी आधी बघितला नव्हता. ओके. आणि आता तो असं म्हणतोय की आता मी नीट पुन्हा करणार आहे. पण ऑनेस्टली मला नाही आशा फारशा काही. नाही तू माझ्या का आशा मला आय अंडरस्टँड. कारण काय माहिती का, प्रत्येकाचं एक वय असतो उमेदीचं सहन घेणे. आणि रामूला नाहीये वय. होप मी यावेळी चुकलो तर मला फार आनंद होईल की त्याने कमबॅक केलं ना, तर मला फार आनंद होईल. पण मी जितका लॉजिकली आणि व्यवहारिक विचार करतोय तर मला फार तसं नाही वाटत. कारण तुझी फिल्म करतो ती हॉरर कॉमेडी अगेन खूप अवघड जॉनर आहे करायला. तो कुठली हॉरर कॉमेडी ती वेगळी मनोज अजपे सोबत करतोय ती एक करतो. तो सिंडिकेट नावाची एक करतोय, जे त्याचं आता काय अम्बिशियस प्रोजेक्ट आहे. पण ती हॉरर कॉमेडी तो स्वतःच एक्सपेरिमेंट. त्याच्या त्या यशामध्ये त्याच्या टीमचा पण खूप मोठा वाटा होता. अनुराग असेल, सौरभ शुक्ला असेल, स्मिता अमीन असेल, संदीप चौटा म्युझिक, संदीप चौटा. त्याच्याकडे टीम पण नाही आता. टीम आता नाही. आणि तो पण खूप पुढे आला रे आता, खूप पुढे आला. त्याचा चांगला सिनेमा येऊन पण आता मला वाटतं 15-20 वर्ष झाली असतील. माणसं बदलतात. म्हणजे मी चुकलो तर मला प्रचंड आनंद होईल, कारण त्याचा कमबॅक कोणाला नको यार. तू जे म्हणलास तो टच राहत नाही. सिनेमा येऊन 15-20 एक 26/11 जो सिनेमा होता मुंबई, तो पण मला खूप अंडररेटेड सिनेमा आहे. तो खूप चांगला आणि अतिशय म्हणजे त्याचा फर्स्ट हाफ जो आहे ज्यात त्यांनी रिप्रोड्यूस केलं ते सगळे अटॅक झाले ते एवढे अंगावर येतात. नाही खरं. आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडा त्या फिलॉसॉफिकल डिबेट आहे त्याच्यानंतर. पण सुरुवातीचा मला त्यातलं रामगोपाल वर्माचा टच कुठे दिसतो. एखाद्या डायरेक्टरनी ठरवलं की आपण आधी ते सगळं रिप्रोड्यूस करायचं जे काय अटॅक झाले ते, आणि नंतर जे काय आहे स्टोरी. तर मी एखादा डिरेक्टर असता तर त्यांनी सगळे इव्हेंट्स दाखवले असतात ज्याच्या काही झालं आणि पुढे स्टोरी नेली असती. पण मला रामगोपाल वर्माचं कौतुक किंवा वेगळेपण हे वाटतं की त्यांनी मध्ये असा एक सीन घेतलाय की ते त्या CST वरून कामा हॉस्पिटलला जात असतात आणि मध्ये ते पाणी प्यायला त्याला तहान लागते दोघांना, अतिरेक्यांना. तर एक झोपडीत एक माणूस बसलेला असतो आणि त्याच्याकडे ते पाणी मागतात आणि तो पाणी देतो. तो म्हणतो अजून एक ग्लास दे, मग तो देतो आणि मग त्यालाच मारून टाकतात. आणि एक मुलगा असतो लहान त्याचा तिथे बसलेला असतो त्या माणसाचा. त्याच्यावर फक्त शेवटी कॅमेरा घेतलाय की त्याचं पुढे काय झालं माहिती नाही आपल्याला. पण हे जे आहे ना, हे का सुचावं त्याला की मी अख्खा हा एवढा ऍक्शन सीन्स हे सगळे रक्तबंबाळ जातो आणि मध्ये एक मी हा सीन घालावा, कारण त्या अतिरेक्यांबद्दल कणभरही सहानुभूती वाटू नये यासाठी हा सीन किती महत्वाचा आहे की जो पाणी देतो त्यालाच तुम्ही गोळ्या घालता. त्यात दुसरं मला एक वाटतं ना की ते जे झोपडीत बसलेले माणसं आहेत ना, त्यांना पण एक कॅरेक्टर आहे. तो असा खूप फ्रस्ट्रेटेड बसलेला असतो तो माणूस आणि त्याचा मुलगा असतो त्याला इथे जखम झालेली असते, त्याला बँडेज लावलेलं असतं. म्हणजे त्या 1 मिनिटाच्या सीन मध्ये मला
त्यांच्याबद्दल पण बॅक स्टोरी काहीतरी कळते की याचं काय काहीतरी झालं झालं. याला काही ते जखम झाली असेल, मला कुठेतरी खेळत असेल, कन्स्ट्रक्शन वरती खेळत असेल म्हणून झालं असेल का. ह्या छोट्या छोट्या कॅरेक्टर्स मधनं त्यांनी जे काही उभं केलंय ते रिअलिस्टिक. मला रन नावाचा सिनेमा तो पण मला खूप आवडतो. रन भारतीय मीडिया बद्दल रण म्हणजे त्यानं त्या काळात भारतीय मीडिया बद्दल ज्या ज्या प्रॉफिसी त्या सिनेमात केल्यात त्या सगळ्या परफेक्ट उतरल्या. खरं ठरलं. म्हणजे माध्यमांचं कमर्शियलायझेशन कसं झालंय, न्यूज चॅनलचं व्यावसायिकरण कसं झालंय, त्यांच्यावरचे दबाव वगैरे ते सगळं इतकं रिअलिस्टिकली उतरले आता. म्हणजे तो किती मोठा वितरण तेव्हा कळलं होतं की असं होणार आहे भारतीय माध्यमांचं. तो काहीतरी 2000च्या ह्याच्यातला आहे. सुरुवातीच्या दशकात फर्स्ट हाफ मधला आहे. तेव्हा त्यानं जे प्रेडिक्ट केलंय भारतीय मीडियाबद्दल सगळं खरं ठरलं. तेव्हा अंडररेटेड फिल्म आहे त्याची. आज खरं रामगोपाल वर्मा आता तो सिंडिकेट मला माहित नाही कसा काय थीम आहे त्याची, म्हणजे तो कशा असेल असं त्यांनी असं म्हणलंय की त्याच्यात टेररिझमचं एक काय म्हणतो त्याला चिमूटभर टेररिझम आहे किंवा त्याचा एक त्याला ऍस्पेक्ट आहे, पण ते असं ओव्हरऑल टेररिझम फिल्म आहे का काय असं तो काय म्हणलेलं नाहीये. टेररिझम. अच्छा, ओके. कारण आज मला असं वाटतं की सत्यासारखी फिल्म आज तयार नाही आता होऊ शकणार. आणि ती जी स्पेस आणि अगेन रामूचं कमबॅक का होऊ शकत नाही असं अजून विधान का केलं होतं. त्याला ते 90च्या दशकात त्याला एक सूट होती क्रिएटिव्ह, तो काही दाखवू शकत होता. आता इतक्या सेन्सर बाह्य घटक आहेत सिनेमावर नजर ठेवून असलेले तुमच्या, तुम्ही कुठली गोष्ट तो ज्या अनअपॉलजेटिकली फिल्म बनवायचा रामू 90 आता करू शकेल का, तो आता करू शकेल का, फार मोठा प्रश्न. त्याला प्रत्येक शॉट करताना विचार करावा लागेल की पुढे काही त्रास. त्याच्या रामगोपाल वर्मा सारख्या माणसाकडे OTTचा आज खरं उपलब्ध आहे पर्याय. म्हणजे तेव्हा त्याच्याकडे तो पर्याय नव्हता. आणि तेव्हा इनफॅक्ट जी स्पेस आज OTTची आहे ती माझ्या मते तेव्हा रामगोपाल OTT पण ताक फुंकून पितात ना. OTT पॉलिटिकल शोज करत नाही आजकाल. आता नाही करत. हा, बंद झाले तांडव नंतर. पॉलिटिकल दिवाकर बॅनर्जीच्या किती फिल्म त्यांनी रखडून ठेवल्या. दिवाकर बॅनर्जी नाही आणत, त्यांनाही त्याच्या परिणामाची चिंता आहे. OTT इज नॉट पॅसेज एनीमोर. तो म्हणजे आज कदाचित असं काळ बदललाय खूप. त्याच्यासाठी आता अनुकूल कितपत आहे मला माहित नाही. तो त्याच्यासाठी 90चं दशक होतं, अनुकूल होतं एकदम. मला वाटतं रामगोपाल वर्माला जेवढा काळ प्रतिकूल असेल तेवढा तो चांगला करेल. बघूयात आता. म्हणजे टाइम विल टेल. आला तर अंदाजे त्याच्यासाठी अंदाजे गोष्ट अजून कुठली नसेल. सिंडिकेट हा मुळात सिनेमा जर का बनला शेवटपर्यंत तर तो खूप हिट असेल असं माझं भाकीच आहे. पण त्याचं कुठपर्यंत हे झालं, तो बनला पाहिजे. फक्त तर मध्येच काही गोष्टी घडल्या तर काय सांगता येत नाही. त्याचं ठरलं हे झालंय का आता, म्हणजे त्याचं हे सुरू आहे, चालू आहे प्रोसेस, मेकिंग चालू आहे. त्याच्यामध्ये हे कोण आहेत, म्हणजे कास्ट वगैरे काय, त्यांनी काहीच काही कल्पना. हॉरर कॉमेडी मध्ये मनोज वाजपेयी. अच्छा, हॉरर कॉमेडी. पोलीस स्टेशन मध्ये घडणारी गोष्ट आहे काहीतरी अशी. ओके, हॉरर गोष्ट आहे. पण त्याच्याकडून तर मला अपेक्षा नाहीत सिंडिकेटचं. आय डोंट. येस. सो रामगोपाल वर्मा हा जो काही विषय आहे तो किती गहन आहे हे तुम्हाला कळलं असेल मला वाटतं आजच्या आमच्या काथ्याकोटीतनं. खरोखरीच खूप एक रिमार्केबल, इंटरेस्टिंग, चीड आणणारा सुद्धा, कॉन्ट्रोवर्शियल आणि आउटरेजस असं एक ते फार इंटरेस्टिंग सगळं मिश्रण रामगोपाल वर्मामध्ये होतं आहे. त्याच्या फिल्म मेकिंग आज चर्चा करताना मला पण हे जाणवलं की त्याची रेंज जी आहे रामगोपाल वर्माची, हा खरं तर एक मुख्य मला वाटतं विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे त्याच्याबद्दलच्या कॉन्ट्रोवर्सीज सगळ्या मान्य करून सुद्धा त्याची रेंज जी होती फिल्मची ती खरोखरच एक मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं दिग्दर्शक म्हणून. आणि लेट अस होप की इथून पुढे त्याने काही केलं तर ते आत्तापर्यंत त्याचा जो एक डाऊनफॉल झाला त्याला छेद देणारं आणि आपल्याला पुन्हा एकदा त्या जुन्या रामगोपाल वर्माची आठवण करून देणारं असं काहीतरी सॉलिड, सणसणीत काहीतरी तो घेऊन येईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि आजची चर्चा थांबूया. काथ्याकूट बघत राहा, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. थँक्यू व्हेरी मच.